नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. रुक्मिणी अकॅडमी पुणेमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या अकॅडमीद्वारे आता एक नवीन पुस्तक विद्यार्थ्यांकरता उपलब्ध होत आहे, ज्याच्यामध्ये माहितीचा अधिकार अधिनियम 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 या 2 कायद्यांचा समावेश आहे. मग हे पुस्तक जे आहे, हे सध्या सर्वत्र उपलब्ध आहे. जर नसेल तर तुम्ही या ठिकाणी फ्युचर पब्लिकेशन या नंबरवर 91 30 33 20 55 वर कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता किंवा तुमच्या जवळच्या दुकानदाराला सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुमच्या जवळच्या दुकानदाराला याच्याबद्दल तुम्ही मागणी करा. आता आपण पुस्तकाबद्दल जाणून घेऊया, की नेमकं या पुस्तकात आपण काय केलेलं आहे. या पुस्तकात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही ओरिजिनल किंवा बेअर ॲक्टमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास करताना येणाऱ्या अडचणी या ठिकाणी आपण दूर केलेल्या आहेत आणि अनेक पद्धतीने या ठिकाणी सोप्या स्वरूपात कोणतीही गोष्ट कायद्याची स्किप न करता या ठिकाणी आपण कायद्याची रचना केलेली आहे. या सगळ्या बाबी या ठिकाणी आपण बघूया. एक जी काही रिसेंट अमेंडमेंट आहे 13 नोव्हेंबर 2025 ची कलम 8 जे मध्ये ही अमेंडमेंट आहे, त्या ठिकाणी आपण ती अमेंडमेंट या ठिकाणी इन्क्लूड केलेली आहे. त्यामुळं मराठीचे जे कायदे आहेत ते शेवटचे 2014 मध्ये अपडेट झालेले आहेत. त्याच्यानंतर 2019 मध्ये कायद्यामध्ये बदल झालेला आहे. हा कायदा संपूर्ण भारतासाठी लागू करण्यात आलेला आहे 31 ऑक्टोबर पासून 2019च्या. त्याच्यानंतर त्याच 2019 मध्ये अनेक कलमांमध्ये बदल झालेला आहे. ते कलमांचा या ठिकाणी बदल आपण केलेला आहे 24 ऑक्टोबरच्या 2019च्या काळात आणि हे तिसरी जी महत्त्वाची अमेंडमेंट आहे 13 नोव्हेंबर 2025 मधील या तिन्ही अमेंडमेंटचा समावेश या ठिकाणी केलेला आहे. म्हणून कंप्लीट अपडेटेड ॲक्ट आहे. कुठेही तुमचे मार्क त्या ठिकाणी जाणार नाहीत. दुसरं आपण काय केलेलं आहे, की या पुस्तकामध्ये जिथं-जिथं आता मराठीमध्ये कायदा काही शब्द इतके अवघड असतात, की ते सहज समजत नाहीत किंवा काही कीवर्ड्स असतात, जे लक्षात ठेवले, की आपल्याला सहज तो पॉइंट लक्षात राहू शकतो. याकरता काही शब्दांचे किंवा काही मुख्य कलमांचं इंग्लिशमध्ये देखील या ठिकाणी आपण माहिती दिलेली आहे. म्हणजे मुख्य कलमाची तरतूद मराठीत आणि तिची इंग्लिशमध्ये अशा दोन्ही तरतुदी या ठिकाणी कंसामध्ये इंग्लिशमध्ये दिलेल्या आहे. जे अवघड शब्द मराठीतले वाटतायत त्यांचं कंसामध्ये या ठिकाणी इंग्लिश मीनिंग देखील दिलेलं आहे. त्याच्यामुळं कायदा समजायला सोपा जातो. तिसरं जे उपकल्म असतात, सबकल्म किंवा आपण ज्याला सबसेक्शन्स म्हणतो, त्यांचा वेगळं स्वरूप म्हणजे त्याच कलमामध्ये त्यांना एक वेगळी आयडेंटिटी देऊन ते लक्षात राहण्याची रचना देखील याच्यामध्ये केलेली आहे. आणि खूप काही आहे त्यासाठी हे लेक्चर बघत राहा. दुसरं आपण याच पुस्तकावर आधारित आपली या 2 कायद्याची बॅच आपल्या रुक्मिणी अकॅडमी पुणे या Google Play Store ॲपवर असणाऱ्या ॲपमध्ये या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले प्राइस अतिशय कमी ठेवलेले आहे आणि विशेष म्हणजे जर तुम्ही बुक पर्चेस केल्यानंतर हा कोड जर वापरला RTI/RTS 50 तर जी काही अमाउंट आपण त्या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये 50% ऑफ होणार. प्लस त्या बॅचमध्ये तुम्ही क्लिक केल्यानंतर कंटेंट सेक्शन म्हणून जो एक सेक्शन असतो, ओके. तिथे जाऊन तुम्ही काही इनिशियल लेक्चर याचे आम्ही फ्री दिलेले आहेत. याचं कारण आहे की तुम्हाला ॲक्ट समजण्यासाठी. सो त्या सगळ्या गोष्टींचे लेक्चर्स त्या ठिकाणी प्रोव्हाईड केलेले आहेत. तर अशा पद्धतीनं ॲप, पुस्तक ह्या दोन्हीच्या कॉम्बिनेशनद्वारे तुम्ही हा ॲक्ट परफेक्ट करा आणि कोणतीही सरळ सेवा असेल, कंबाईंड मुख्य असेल किंवा इतर परीक्षा असतील त्या ठिकाणी याचे मार्क घ्या. आता पुस्तकाच्या रचनेबद्दल आपण थोडक्यात चर्चा करूया. या ठिकाणी पुस्तकाच्या रचनेचा जर आपण विचार केला, तर बॅच या ठिकाणी आपण 6 तास म्हणलेलं आहे. त्याच्याही पेक्षा कमी वेळात ते होऊन जातं. पण काही पी-वाय-क्यूज या ठिकाणी आपण डिस्कस केलेले आहेत. यात सगळ्यात महत्त्वाचं जर आपण रचना बघितली पुस्तकाची, तर 3 टप्प्यामध्ये आहे. तो ॲक्ट आपण दिलेला आहे, अधिनियम दिलेला आहे, जो काय आहे त्याचे सोपं स्वरूप करून दिलेलं आहे. दुसरं, त्या अधिनियमाचं फास्ट ट्रॅक रिव्हिजन पण पुढे नोट्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर 2022 ते 2025 चे जे आयोगाचे RTI/RTSचे क्वेशन्स असतील, त्यांचं प्रश्न आणि स्पष्टीकरण दोन्ही दिलेलं आहे आणि 2022 च्या पूर्वीचे 2011 पर्यंतचे जे आयोगाचे इतर प्रश्न आहेत, ते देखील RTI/RTS ॲक्ट ह्या दोन्हीच्या ॲक्टवरचे आपण दिलेले आहेत. तर अशा पद्धतीनं कोणतेही क्वेश्चन स्किप केलेले नाहीत. प्रॉपर या ठिकाणी डाटा दिलेला आहे. दुसरं
पुस्तक डिझाइन करताना की एकदम ऑब्जेक्टिव्ह आपलं काय आहे, की आता आपण या कायद्यामध्ये काय शिकूयात हे आधी आपण दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण अजून त्याची बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे, की माहितीचा अधिकार म्हणजे नेमका कुणाला आहे, तर नागरिकांना आहे. हे आपण स्पेसिफिक मेन्शन केलेलं आहे. कोणतीही व्यक्ती भारताची नागरिक असल्याशिवाय माहितीचा अधिकाराचा हक्क वापरू शकत नाही. भारतात जरी राहत असली, तरी ती नागरिक असावी, मगच माहितीच्या अधिकाराचा हक्क तिला आहे. त्यानंतर भारत हा जगातील 71वा देश आहे. अशा पद्धतीने फॅक्ट्स दिलेले आहेत. महाराष्ट्र राज्य कितवं राज्य आहे, हे देखील यामध्ये दिलेलं आहे. पुढे जाऊन टोटल कलमं असतील आणि हे एक महत्त्वाचं सेक्शन आहे, की याचे ओरिएंटेशन लेक्चर आपण जे काही ॲक्टचे आहेत, ते सुरुवातीचे ओरिएंटेशन लेक्चर म्हणजे कायद्याचा अभ्यास कसा आणि काही कलमं इनिशियली ती या ठिकाणी आपल्या ॲपमध्ये फ्रीमध्ये दिलेली आहेत. तर असं कोणतंही नसतं, की ज्याच्यामध्ये इनिशियली फ्री देतात आणि ही फ्री लेक्चर्स बघितल्यानंतर देखील तुम्हाला कायद्याचा या ठिकाणी अभ्यास सहज समजून जाईल. त्यानंतर पुस्तकामध्ये कायद्याचा आपण मायन्यूट एनालिसिस केलेलं आहे. कुठेही आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्याचे मार्क जाऊ नये अशी बाब घेतलेली नाही. ज्याच्यामध्ये जर प्रास्ताविक किंवा हे टॉपिक जेव्हा एक प्रकरण आहे त्यांच्यामध्ये असणारी कलमे, ही सॅम्पल पी-डी-एफ आहे. मूळ पुस्तकामध्ये या ठिकाणी आपण सुरुवातीला या टोटल या ठिकाणी कायद्यामध्ये एकूण किती प्रकरणं आहेत आणि त्यांच्या कलमांची लिस्ट मराठी आणि इंग्रजी असे दोन्ही भाषेमध्ये सुरुवातीला दिलेली आहे. टोटल सगळी कलमं आर-टी-आयची आणि आर-टी-एचची. इंग्लिश, मराठी दोन्ही. इनिशियली लिस्ट दिल्यानंतर जसं की अनुसूची 1 आणि 2 याच्यावर आपल्याला माहीत आहे, की याच्यामध्ये शपथेचा नमुना आहे. या ठिकाणी कुठल्या आपले जे कलम माहिती आयुक्त असतील राज्याचे आणि केंद्राचे यांच्या शपथेचा नमुना आहे. विवक्षित संघटनांसाठी अनुसूची 2 आहे. परंतु या 2 गोष्टींचा या अनुसूचीमध्ये कलम देखील मेन्शन आहेत, की यांचा संबंध कोणत्या कलमाशी आहे कायद्यात. तर कलम 13(3) आणि 16(3) हा शपथेशी संबंधित आहे. या अनुसूचीमध्ये देखील मेन्शन आहे. कधी तर म्हणजे आता मूळ अनुसूची देखील मी तळात याच्या शेवटी दिलेली आहे. त्याच्यामध्ये वरच्याच बाजूला मेन्शन आहे ओरिजिनल कायद्यात, की अनुसूची 1 कंसात कलम 13(3), 16(3) तर हे कोणी दिलेलं नाही. उद्याच्याला याच्यावर असा प्रश्न सेट होऊ शकतो, की शपथेचा नमुना हा खालीलपैकी कोणत्या कलमांमध्ये आहे? तर हे अचानक आपल्याला आठवत नाही. मान्य आहे, आपण डायरेक्टली वाचू शकतो. पण सब कलम नाही आठवणार, की 13(3) आणि 16(3) मध्ये शपथेचा नमुना आहे. पण एक्झामिनरनं त्या ठिकाणी 16(3) आणि 13(3) मधून तो प्रश्न सेट केलेला नसतो. तर अनुसूचीच्या मेन हेडिंगमध्ये त्याला तो प्रश्नाचं स्वरूप दिसतं आणि तिथं ते प्रश्न सेट केला जातो. दुसरं जसं अनुसूची 2 मध्ये विवक्षित संघटना आहेत, त्याच्याही अनुसूचीमध्ये तिथं कलम 24 मेन्शन आहे. अशा पद्धतीनं हे प्रॉपर मायन्यूट एनालिसिस करून सोप्या स्वरूपात कायदा जितका देता येईल तितका दिलेला आहे. सोपं स्वरूप आपण कसं केलेलं आहे याचं? एक संक्षिप्त नाव व्याप्ती प्रारंभ जेव्हा मराठीत आहे त्याचं इंग्लिशमध्ये मूळ नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर या कलमांना सेपरेट आयडेंटिटी दिलेली आहे. कलम 1 म्हणजे संक्षिप्त नाव आहे. कलम 1-2 म्हणजे व्याप्ती आहे. आता आपण काय करतो, की याच्याकडे दुर्लक्ष देतो. आता सब कलमांचा सुरू झालेला आहे पॅटर्न. कलम 1-3 मग प्रारंभ. मग याच्यामध्ये कोणती कलमं ताबडतोब अंमलात आली आणि कोणती नंतर अंमलात आली. आर-टी-आयमध्ये आपल्याला माहीत आहे, की राष्ट्रपतीच्या ज्यावेळेस लागू झाला, सहीनंतर या ठिकाणी 120 दिवसानंतर कंप्लीट ॲक्ट लागू झालेला आहे. इन बिटवीन काही कलमं लागू झाली, काही कलमं 120 दिवसांनी लागू झाली. म्हणून आपण काय म्हणतो, की त्याची मूळ हा कायदा लागू झाला 12 ऑक्टोबर 2005 ला, जो की राष्ट्रपतीच्या सहीनंतर 120 दिवसांना आहे. ओके. तर ते आहे. ते आपण क्लासमध्ये शिकताना डिटेलमध्ये शिकू. व्याख्यांमध्ये देखील आम्ही काय काळजी घेतलेली आहे, की व्याख्या ह्या कायम इंग्लिश अल्फाबेटनुसार पुढे जातात. कोणत्याही कायद्याच्या व्याख्या ही इंग्लिश त्याच्यामध्ये ज्या व्याख्या आहेत, त्या इंग्लिश अल्फाबेटनं पुढे जातात. म्हणजे काय, की या व्याख्यांमध्ये कोणकोणते शब्द आहेत बघा. अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट, सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन, सेंट्रल पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर, चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर, कॉम्पिटंट ऑथॉरिटी. अजून काय असतील समजा डी वाली एखादी इन्फॉर्मेशन आय. तर बघा अल्फाबेटिकली म्हणजे हे रिझनिंग टाइपमध्ये. अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट याच्यामध्ये ए न सुरुवात होणारा जो शब्द आहे, एनच असावा नाही, परंतु या व्याख्यांमध्ये अल्फाबेटिकली सगळ्यात पहिला येणारा शब्द या ठिकाणी 1 नंबरला टाकला जातो आणि त्याला ए दिलं जातं. हे इंग्लिशमध्येच लक्षात ठेवायच्या व्याख्या. दुसरं जे बी आहे
टू बी काय असेल ते पुढची. या 5-6 मध्ये अल्फाबेटिकली 1 नंबरला कोण आहे? आता बघा ही सीई सगळे सीनच आहेत. सी, सी, सी. पण त्यात देखील त्याने लावलेला आहे अल्फाबेट सीईएन सेंट्रल. इथं पण सेंट्रलच आहे. चला इथपर्यंत हे दोन्ही शब्द मॅच होत आहेत. मग या दोघांमध्ये पहिल्यांदा कुणाला घ्यायचं? इन्फॉर्मेशन वाल्याला, कारण आय न सुरुवात आहे आणि याच्यामध्ये पी न सुरुवात असलेला दुसरा शब्द आहे, म्हणून हा सी होतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये चीफ 3 नंबरला का जातो ह्या सी मध्ये? तर सीई आणि सीएच. त्याच्यानंतर कॉम्पिटंट का जातो? तर सी नंतर ओ आहे, याच्यानंतर ओ येतो आणि आय हा नंतर आहे. त्याच्यानंतर पी प्रिस्क्राइब्ड आहे, म्हणजे याचा अर्थ लक्षात ठेवा की याच्या खाली पी च्या वर अल्फाबेट असलेली कुठलीही व्याख्या नसणार आहे जेव्हा तुम्ही कंप्लीट व्याख्या वाचाल. आणि हे इंग्लिशमध्येच का लक्षात ठेवायचं की याच्यामुळं तुम्ही जोड्या लावायला जर प्रश्न आला आणि तुम्हाला काय आठवत नसेल तर इकडचे अल्फाबेटिकली इकडचे टू ए टू बी मॅच केलं तरी चालेल. ए म्हणजे ए नाही हे लक्षात ठेवा. अल्फाबेटचा अर्थ ए ला ए नव्हे. टू ए म्हणजे आधी या व्याख्यांमध्ये सगळ्यात आधी स्पेलिंग कुठलं येईल ते 1 नंबरला, नंतर स्पेलिंग नुसार 2 नंबरवालं टू बी, नंतर स्पेलिंग नुसार 3 नंबरवालं टू सी असं राहतं. त्यामुळे हे आपण इंग्लिशमध्ये दिलेलं आहे, पूर्ण मराठीमध्ये फक्त ठेवलेलं नाही. दुसरं अजून आपण काय केलं की यात जे जे महत्वाच्या गोष्टी आहेत त्यांना आपण हायलाइट केलेलं आहे. व्याख्यांमध्ये असतील किंवा इतर बाबींमध्ये असेल. ओके. नेक्स्ट कलमांमध्ये कशी सोपी रचना केली ते बघूया या ठिकाणी. कलमांमध्ये जर गेलो तर या ठिकाणी ही एक्स्ट्रा एक इन्फॉर्मेशन आपण आणलेली आहे. आता हे जे आहे ते सॅम्पल पीडीएफ आहे, त्याच्यामुळे आपण थेट या ठिकाणी आलेलो आहे सहाय्यक जनमाहिती अधिकारी आणि जनमाहिती अधिकारी. मग या ठिकाणी बघा कुठं जेव्हा आपण आरटीआयचा अभ्यास करू तेव्हा जनमाहिती अधिकारी 2 तर प्रकारचे आहेत. जनमाहिती अधिकारी आणि त्याला मदत करणारे, म्हणजे इनडायरेक्टली मदत म्हणजे एखाद्या ठिकाणी मूळ ऑफिस नसेल तर त्या ठिकाणी सहाय्यक जनमाहिती अधिकारी असतो. परंतु या कायद्यामध्ये माहिती देण्याची जबाबदारी ही केवळ जनमाहिती अधिकाऱ्याची आहे. एक जनमाहिती अधिकारी असतो. समजा एखादं तालुक्याचं ठिकाण आहे, त्या ऑफिसला जनमाहिती अधिकारी असेल आणि एखादं गावातलं ठिकाण आहे त्याच ऑफिसचं, तिथं सहाय्यक जनमाहिती अधिकारी असेल. मग तो गावाकडचा सहाय्यक जनमाहिती अधिकारी आहे, तो कोणतीही इन्फॉर्मेशन द्यायला जबाबदार नाही. जबाबदारी ही जनमाहिती अधिकाऱ्याचीच आहे जो तालुक्याला आहे. त्याचं काम आहे, जो सहाय्यक आहे तो गावातल्या लोकांचा कुणाचा माहितीचा अधिकाराचा अर्ज असेल तर त्या घेणे, काय तो असेल तर त्याला जे काही कामं नेमून दिलेले आहेत ते लिहून घेणे, लिहिणे, जर पुढच्याला लिहिता येत नसेल तर ह्या सगळ्या बाबी करायच्या आणि 5 दिवसाचा अवधी मागायचा. त्या 5 दिवसामध्ये तो काय करेल, तो अर्ज तालुक्याच्या जनमाहिती अधिकाऱ्याकडे दिला आणि तिथून पुढे 30 दिवस काउंट चालू होतात आणि ती इन्फॉर्मेशन परत त्या व्यक्तीला मिळवून देईल. अशा पद्धतीनं माहितीचा अधिकार अधिनियम 30 दिवसात माहिती देण्याचं बंधन आहे. परंतु जर सहाय्यक जनमाहिती अधिकाऱ्याकडे अर्ज दिला तर ते 35 दिवस होतं. परंतु शिक्षा होताना कधीही सहाय्यक जनमाहिती अधिकाऱ्याला होत नाही, ती जनमाहिती अधिकाऱ्याला केली जाते. कारण माहिती देण्याची रिस्पॉन्सिबिलिटी ही जनमाहिती अधिकाऱ्याची आहे. जो सहाय्यक गावाकडचा आहे तो केवळ पोस्टमनचं काम करतो आणि हे नीट समजायसाठी ओरिजिनल ॲक्टमध्ये हे कळत नाही. हे आपण यश 10 मध्ये असणारा डिफरन्स असणारा टेबल या ठिकाणी घेतलेला आहे. ओके. त्याच्यानंतर जेव्हा आपण 5-6 कलम प्रत्येक शिकतो, त्याच्यामध्ये आपण काय शिकलेलो आहे, की आपण काय शिकलो आत्तापर्यंत ते थोडक्यात एखाद्या गोष्टीच्या स्वरूपात दिलेलं आहे. जसं की माहितीचा अधिकार अधिनियम यावर 15 जून 2005 रोजी राष्ट्रपतींनी सही केली. तिथून पुढे 120 दिवसानं सगळी कलमं लागू झाली 12 ऑक्टोबर 2005 ला. माहितीचा अधिकार एकूण 6 प्रकरणं 31 कलम आहेत. 2 अनुसूची आहेत. कलम 2 मध्ये व्याख्या इंग्रजी नावाप्रमाणे लक्षात ठेवा अशा सूचना दिलेल्या आहे. कलम 3 नुसार माहितीचा अधिकार आहे. राइट टू इन्फॉर्मेशन कशानुसार आहे असं जर विचारलं तर कलम 3 नुसार आहे. कलम 4 नुसार सार्वजनिक प्राधिकरण आणि त्यांच्या संबंधी माहिती नागरिकांनी प्रसिद्ध करणं, म्हणजे नागरिकांसाठी प्रसिद्ध करणं एखाद्या सार्वजनिक प्राधिकरणाने, म्हणजे व्हॉलंटरीली की आमच्याकडे एवढा लोक आहे, हे आमचं काम आहे, हे डॉक्युमेंट आहेत. याची माहिती सगळ्यांनी मागायची गरज नाही. काही स्वतःहून वेबसाईटद्वारे कोणत्याही मार्गाने प्रसिद्ध करा. आणि कलम 5 नुसार जी माहिती देणारे आपण ज्यांच्याकडे अर्ज करणार आहे ते जनमाहिती अधिकारी आणि या ठिकाणी सहाय्यक जनमाहिती अधिकाऱ्याच्या नियुक्तीची कलम त्याच्यामध्ये आहेत. पुढे जाऊन आपण काय केलेलं आहे तर एक डेमो म्हणून बघा. 6 जेव्हा कलम आहे तेव्हा जर ओरिजिनल कायदा बघितला तर हे सहज समजत नाही. 6 दिसतं
रिक्वेस्ट फॉर ऑब्टेनिंग द इन्फॉर्मेशन, माहिती मिळवण्यासाठी विनंती करा. आणि या ठिकाणी मूळ कायद्यात इथं 1 असतं, इथं कुठेतरी 2 असतं, जे काही लक्षात येत नाही. पण आयोग आता काय विचारायला चालू झालेला आहे, 6-1, 6-2. आता एक प्रश्न विचारला होता 6-2चा. म्हणून आम्ही काय केलं, लेफ्ट साइडला त्याला साइडला काढलं 6-1. हे तेच आहे. फक्त ह्याला 1 च्या ऐवजी कलम 6-1 असं नीट इलॅबोरेट केलं, कारण परीक्षेत असा प्रश्न येतो किंवा असा पर्याय येतो. आणि त्याचा एक सारांश देखील लिहिलेला आहे, की एक्झॅक्ट थोडक्यात, की अर्ज कसा व कोणाकडे करावा यासाठी हे 6-1 कलम आहे. तर अर्ज कसा करावा? अर्ज त्याने इंग्रजीमध्ये, हिंदीमध्ये किंवा मातृभाषेत जे काही त्या क्षेत्रात राजभाषेमध्ये असेल त्यात करावा. दुसरा तुमचा कोणाकडे? केंद्रीय जनमाहिती अधिकारी म्हणजे त्या ऑफिसमध्ये असणारा किंवा राज्य जनमाहिती अधिकारी किंवा सहाय्यक जनमाहिती अधिकारी किंवा राज्य सहाय्यक जनमाहिती अधिकाऱ्याकडे करावा. झालं ना थोडक्यात 6-1. 6-2 मग त्याचं मौखिक विनंती करेल वगैरे ह्यात तर आहेत तरतुदी तिथं. केवळ संपर्क तपशील देणे गरजेचे. हा कीवर्ड आहे. म्हणजे हे काय म्हणतं 6-2 की अर्जदाराला संपर्क तपशिलाशिवाय कोणतीही वैयक्तिक माहिती आणि कोणत्या कारणासाठी माहिती पाहिजे हे असं काहीही देण्याची गरज नाही. पण ह्या कीवर्डमुळे ही गोष्ट सहज लक्षात राहिली. 6-3 अर्जांचे हस्तांतरण. मग हे काहीतरी आहे, तुम्हाला कुतूहल आहे, मग तुम्ही वाचा. जर एखादी माहिती तुम्ही चुकून, तुम्हाला माहिती पाहिजे रेशनिंग डिपार्टमेंटचे किती रेशन वितरण झालं आणि तुम्ही तो अर्ज केला रेशनिंग नसलेल्या डिपार्टमेंटकडे, कदाचित दुसऱ्या डिपार्टमेंटकडे. परंतु ते दोन्ही डिपार्टमेंट एकमेकांशी संलग्न असतील, महसूलच्याच अंडर असतील. तर काय करायचं, की त्या डिपार्टमेंटनं ती माहिती त्या माणसाला म्हणायचं नाही, की आम्ही माहिती देणार नाही. तो अर्ज हस्तांतर करायचा रेशनिंग डिपार्टमेंटकडे आणि त्या पद्धतीने त्याला माहिती देण्याची जबाबदारी तरीही ती पुढं राहील. अन्य प्राधिकरणाच्या कामकाजाशी संबंधित असेल तर तिकडे ट्रान्सफर करणं. ओके. त्याच्यानंतर आणि हे ट्रान्सफर अर्ज दिल्यापासून 5 दिवसापेक्षा जास्त कालावधी लावायचा नाही. 5 दिवसात ट्रान्सफर करण्याचं काम द्यायचं. यू कॅन नॉट रिजेक्ट दॅट ॲप्लिकेशन, हे लक्षात ठेवा. तसंच 7 मध्ये पण तेच दिलेलं आहे. 7-1 अर्जाचा कालावधी किती आहे? त्याच्यानंतर निर्णय देण्यात जर कसूर झाली तर काय या ठिकाणी असेल? ओके. विनंती नाकारल्याचे मानण्यात येईल जर काय झालं तर तसं. नंतर असे फ्लो चार्ट दिलेले आहेत. हे यशदाच्या पुस्तकातील आहेत. जनमाहिती अधिकारी काय-काय अर्ज तपासतो, पोच देतो, अर्ज स्वीकारतो, त्याची नोंद घेतो, माहिती देईल. जर त्याच्या डिपार्टमेंटच्या संबंधित नसेल तर अर्ज हस्तांतरित करेल आणि जर त्याला नाही तर अर्ज फेटाळेल, की नाही बाबा आम्ही माहिती देऊ शकत. अर्ज फेटाळला तर तो तुमच्याकडे अधिकार आहे, की तुम्ही अपील करू शकता. तो भाग नंतर आहे पुढे जाऊन. त्यानंतर माहितीचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर अजून काय-काय करेल? उपलब्धता तपासेल, कारवाईचे टप्पे त्याचे दिलेले आहेत. असे एकदम फ्लो चार्ट दिलेले आहेत. पी-आय-ओकडे म्हणजे जनमाहिती अधिकाऱ्याकडे जर त्या ठिकाणी माहिती देण्यायोग्य असेल, तर तो शुल्क सांगेल. त्याला काय ₹10 असेल किंवा काय झेरॉक्सची असेल, तर ती शुल्क सांगेल. दारिद्र्य रेषेखाली असेल, तर त्याला शुल्क घेणार नाही. त्याला शुल्क कळवेल, ते भरल्यानंतर त्याला माहिती देईल. माहिती न देण्यायोग्य असेल कलम 8 नुसार वगैरे काही नियम आहेत, काही अबंधने आहेत, बंधने आहेत. तसं असेल तर नाही देणार, नाकारेल. माहिती नाकारली तर तो व्यक्ती अपील करू शकेल. माहिती पी-आय-ओकडे उपलब्ध नाही जनमाहिती अधिकाऱ्याकडे, तो इतर प्राधिकरणाकडे असेल तर त्याच्याकडे हस्तांतरण करेल. तो प्राधिकारी तिथं परत ठरवेल देऊ शकतो का नाही देऊ शकतो. इतर प्राधिकाऱ्याकडे ट्रान्सफर करणं. हे प्राधिकरणाकडे आणि इथं व्यक्तीकडे. त्या अधिकाऱ्याकडे आणि प्राधिकरणाकडे. म्हणजे इव्हन केवळ प्राधिकरणाकडे नाही, एखाद्या अधिकाऱ्याकडे पण तो अर्ज हस्तांतरित करू शकतो. तो ड्युरेशन त्याला 5 दिवसाचा दिलेला आहे. तर अशा पद्धतीने हे फ्लोचार्टद्वारे आपण एक्सप्लेन केलेलं आहे. आर-टी-आय, आर-टी-एस दोन्ही कायदे अशा पद्धतीनं आहे. परत लगेच आत्तापर्यंत आपण काय शिकलो? कलम 6, 7, 8 ह्याच्यामध्ये आपण थोडक्यात समरी दिलेली आहे. अशा पद्धतीने या कायद्याद्वारे आपण फ्लो चार्ट असतील किंवा सब कलमांना दिलेलं एक स्वतंत्र अस्तित्व, याच्यामुळे याच्यामध्ये एकही मार्क जाणार नाही, अशा पद्धतीचं याचं स्वरूप आहे. अजून एक विशेष म्हणजे आपण अमेंडमेंट बदल जे झालेले असतात कलमांमध्ये, ते नॉर्मली कोण देत नाही, की नेमके एक्झॅक्ट कोणत्या कलमामध्ये बदल झालेला. मग आपण काय केलेलं आहे या ठिकाणी बघा, आता इथंही 12(1) केंद्र सरकारद्वारे स्थापना वगैरे. थोडक्यात रचना कलम 12(2) म्हणजे रचना आहे माहिती.
केंद्रीय माहिती आयोगाची. 12 राष्ट्रपतीद्वारे आयुक्तांची व सदस्यांची निवड असा कीवर्ड दिलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पदावधी दिलेला आहे आयुक्तांचा. आता या ठिकाणी जो बदल झालेला आहे ते बघा. मुख्य आयुक्त केंद्र शासनाने निश्चित केलेल्या पदावधीकरता पद धारण करेल. हा जो शब्द आहे केंद्र शासन डिसाईड करेल किंवा निर्णय घेईल. हा जो बदल झालेला आहे तो कलम 13(1) मधील हा बदल 24 ऑक्टोबर 2019 रोजी करण्यात आलेला आहे. याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, हे असं परफेक्ट मेन्शन केलेलं आहे. आयोगानं कसाही प्रश्न फिरवून विचारू दे, एक्झॅक्ट त्या कलमाखाली ती गोष्ट दिल्यामुळं तुमच्या लक्षात राहायला ती अतिशय सोपी राहील. ओके. अशा पद्धतीनं हे केंद्र शासनाने आता हा पूर्वी 5 वर्ष होतं. त्याच्यानंतर याच्यामध्ये 24 ऑक्टोबर 2019 रोजी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या कालावधीकरता असा बदल केलेला आहे. त्याच्यानंतर मग आपण परत ह्याच्यात काय दिलेलं आहे, विवक्षित संघटनांची लिस्ट दिलेली आहे, फास्ट ट्रॅक रिव्हिजन दिलेलं आहे. हे बघा शेड्यूल वगैरे आणि प्रश्नसंच आणि स्पष्टीकरण हा एक सेक्शन दिलेला आहे, जो सुरुवातीच्या रिसेंट आलेल्या प्रश्नांच्या संबंधित आहे आत्ताच्या, की ज्याच्यामध्ये दुसऱ्या अनुसूचीमध्ये कोणत्या संस्थेचा उल्लेख नाही. मग त्या संस्थांची लिस्ट आपण दिलेली आहे वर. त्याच्यानंतर हे कलमांच्या रिलेटेड आहे माहितीचा. थोडक्यात कलम हे 10 आहे. अपवाद केलेल्या माहितीपासून पृथक्करणाच्या संबंधित कलम 10 आहे. सिव्हिरेबिलिटी जर एखादी माहिती आपल्याला पृथक करायची असेल, तर त्याचा एनालिसिस देखील दिलेला आहे. काही प्रश्नांचा एनालिसिस दिल्यामुळं आपल्याला या कायद्याचं अजून आकलन योग्य पद्धतीनं होतं आणि मग उर्वरित जे प्रश्न आहेत 2022च्या पूर्वीचे किंवा 22च्या पासूनचे, ते तुम्ही मनाने सोडवू शकता. मागं कायद्यामध्ये जाऊन सोडवू शकता. अशा पद्धतीनं आर-टी-आय कायद्याचीच आणि त्याच पद्धतीनं आर-टी-एस लोकसेवा हक्क अधिनियम या कायद्याची रचना देखील या पुस्तकामध्ये केलेली आहे. पुस्तक अतिशय सोपं, परीक्षाभिमुख आणि तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळवून देईल अशा पद्धतीने ते बनवलेलं आहे. पुस्तक विकत घ्या. त्याच्यावर असणारा कुपन कोड या ठिकाणी यूज करून बॅच देखील तुम्ही घेऊ शकता. बॅचची प्राईस कुपन कोड अप्लाय केल्यानंतर अतिशय नाममात्र असणार आहे. त्यामध्ये कोणतंही असं जास्त शुल्क आकारलं जाणार नाही. त्यानंतर व्हॅलिडिटी वगैरे याही बाबी खूप एक्सटेंडेड असतील. त्याचसोबत पुस्तक तुमच्या नजीकच्या दुकानातून घेतलेलं बेटर राहील. याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट इन्क्लूड होण्यापेक्षा तुम्ही दुकानदाराला ऑर्डर द्या. ते एकदम 15-20 कॉपीज या ठिकाणी मागवतात. त्या पद्धतीने तुमचे कॉस्ट सेव्हिंग देखील त्या ठिकाणी होईल. प्राईस 140 परंतु एम-आर-पी असते. कोणाला 30%, कोण दुकानदार 40%, कोण 20% अशानं ती 100च्याच दरम्यान प्राईस येते. 80 ते 100च्या दरम्यान. सो या पद्धतीनं पुस्तक विकत घेऊन या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात करा. ओके. थँक यू.